नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच हवं. गणपती बाप्पा आले आणि आज गेले सुद्धा. घर एकदम सुनं-सुनं वाटते. पण त्यांना प्रसाद दाखवायचा म्हणून मी हे तळणीचे मोदक करत आहे आणि त्याची रेसिपी तुम्हाला दाखवत आहे. चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. हे बघा, सर्वप्रथम मी हे असं पीठ मळवून ठेवलेलं. खूप सॉफ्ट होतं. मग एक 10-15 मिनिटे ह्याला मी मळवून ठेवलं. मला 11च मोदकांचा दाखवायचा आहे नैवेद्य, म्हणून मी थोडंच पीठ मळले. तर आता मी ह्याच्या 11 गोळ्या करून घेते. बघूया होतात का 11 गोळ्या. हे पीठ घेताना तुम्ही 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं तर त्याच्यामध्ये साधारण पाव वाटीपेक्षा थोडं जास्त रवा घालायचा आणि मग तो रवा असा छानपैकी फुलतो. आणि मग जेव्हा तुम्ही जे मोदकाचं जे बाहेरचं आवरण करता ना ते खूप छान होतं, म्हणजे एकदम खुसखुशीत होतं. आणि गोळी आपली अशी मध्ये कुठेही न फुटता एकदम गोल, जशी तांदळाच्या पिठाची कशी होते तशी झाली तर समजायचं की आपले मोदकही खूप छान खुसखुशीत होणार. तर आता मी दाखवते. जास्त मोठ्या गोळ्या नाही करायच्या, कारण आपल्याला छोटे छोटेच मोदक करायचे आहेत. आणि मग ते बाहेरचं आवरण जास्त झालं की मग बरं नाही लागत ते, म्हणून मग हे असे छोट्या छोट्याच गोळ्या करायच्या आहेत. बघू आता देवाच्या मनात काय आहे. गोळ्या होत आहेत का 11? लास्ट टाइम मी ज्या उकडीच्या केल्या होत्या त्या बरोबर 11 झाल्या होत्या. आता बघू होत आहेत का. होतील अशी आशा आहे. जास्त मोठ्याही नाही करायचे, जास्त छोट्याही नाही करायचे, साधारण सगळी एक साईज करायची. जर असं मळून घेतलं ना की गोळी ती छान गोल होणार, म्हणजे मग तुम्हाला मोदक करताना ते अगदी परफेक्ट बसेल. तुम्हाला दिसत असेलच माझ्या गोळ्या होत आहेत. जरा त्याला मळून घेतलात ना की खूप छान होतात, म्हणून मी जरा मळून घेण्याचा प्रयत्न करत आहे. माहित नाही माझ्या किती झाल्या आहेत, पण आपण बघूया. हे बघा, हे मी टोप तुम्हाला दाखवते. सुंदर गोळ्या मी अशा गुलाबजाम आपण कसे करतो तशा. एक जरा छोटी झालेली दिसते म्हणून त्याला थोडं पीठ लावलं. आता बघूया किती झाल्या आहेत गोळ्या. हे बघा, मी इथून कुठेही गेलेले नाहीये. हे बघा, हे बघा, या 5 लाईनी आहेत. 1 2 3 4 आणि 5, 10 झाले आणि ही 11. पहिल्यात जर देवाची मर्जी असेल तर बरोबर प्रमाण होतं. आणि नेहमी सांगितल्याप्रमाणे मी सकाळी हे सारण करून ठेवलेलं आहे. 11च मोदकांसाठी लागतं, म्हणून मी थोडंच बनवलेलं आहे. तर आता मोदक कसे करायचे ते पटपट शिकवते तुम्हाला, अगदी 2 मिनिटात. हे बघा, आपण ही पोळी कशी लाटतो की नाही तशीच लाटून घ्यायची. हे बघा, पोळी जशी आपण लाटतो ना, दिसत नसेल तर मी इथे येऊन दाखवते. हे बघा, अशी एकदम जाडही नाही ठेवायची, एकदम पातळही नाही करायची. ही बघा, अशी पुरीच्या आकाराची करायची.
असं त्याला ते तांदळाच्या पिठाच्या जशी वाती होते तशी ह्याची होणार नाही, म्हणून तुम्ही काय करायचं, याला बाहेरून तुम्ही आकार द्यायचा, पण मोदकासारखाच. हे बघा असं सारण भरून घेतलं, सारण भरून घेतलं की असं बाहेरूनच त्याला थोडा थोडा आकार द्यायचा. आणि नंतर तुम्ही त्याला वरतून थोडं बोटाने पीठ आत घालून, हे बघा असं थोडं हे बोटाने पीठ आत घालून बाहेरून तुम्ही त्याला असं छान बनवू शकता. कारण ह्याचं थोडंसं वाटी बनवू नाही शकत, म्हणून. हे बघा किती सुंदर मोदक झालेला आहे. हा बघा, हा बघा किती सुंदर मोदक झालाय. मी अजून एक तुम्हाला दाखवते. पोळी मात्र छान अगदी लाटून घ्यायची, पातळ सारखी. बघा पुरीच्या आकाराची घ्यायची आणि त्याला थोडंसं करायचं असं, पण ते होणार नाही. जसं आपल्या तांदळाच्या पिठाचं होतं तसं होत नाही, म्हणून तुम्ही याला नुसतं असं सारण भरायचं. हे बघा सारण भरल्यावर मात्र मग तुम्ही याला असं जवळ जवळ करत जायचं. आणि एका बोटाने हे सारण आत घालत राहायचं. पूर्वीच्या बायका तर 11 मोदकाला 11 कळ्या पाडायचे आणि खूप, म्हणजे माझी आई तर मोदकावर मोदक करायची. खूप छान व्हायचं तिचं मोदकावर मोदक. नंतर ती सूर्य बनवायची आणि करंजा तर आपण सगळ्याच बनवतो, तीही बनवायची करंजा. आणि म्हणजे बरेच तिने प्रकार असे करायची ती. मात्र हे एक लक्षात ठेवा, इथून जराही उघडं राहता कामा नये, नाहीतर तुमचं मोदक हा तेलामध्ये हसू शकतो. म्हणून हा बघा, हा दुसरा पण मी तुम्हाला दाखवत आहे हातावर घेऊन. हा पहिला आहे. हे बघा, आता हे असे 11 मोदक आपण करायचे आणि मग कसे तळायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, आता आपले 11 मोदक रेडी झालेले आहेत. हे बघा मी तुम्हाला दाखवत आहे. हे 11 असे सुंदर सुबक मोदक रेडी झालेले आहे. जवळ घेऊन दाखवते. हे पहा. आणि आता हे तळायचे कसे हे मी तुम्हाला दाखवत आहे. ते एक छोटंसं पिठाचं हे घ्यायचं वरचं तोडून आणि बघायचं की तेल मी इथे तापत ठेवलंय. काही लोक हे तुपात सुद्धा करतात. जर तुम्हाला तुपात करायचं असेल तर तुम्ही तुपातही करू शकता. तेलात करायचं असेल तर तेलातही करू शकता. पण हे तळणीचे मोदक शक्यतो तुपात करायचे. म्हणजे आमच्याकडे लहानपणापासून हे शिकवलं गेलंय की गोड पदार्थ हा तुपातच करायचा आणि तिखट पदार्थ हा तेलात करायचा. तर बघू आता हे मी थोडंसं तेल टाकून बघते. हे असं पटकन वर येते. मग थोडा मीडियम गॅस ठेवते आणि कढई मी जरा लहान घेतलेली आहे. तर आता एक एक करून ह्याला सोडते मी. आणि बारीक गॅसवर त्याला सुंदर कलर येईपर्यंत तळायचे. हसत नाहीये, नाहीतर हसले तर मग आपलं तेल फुकट जातं. त्याच्यामध्ये संपूर्ण ते सारण पडतं.
खूप छान कलर आलेला आहे. एकदम काळे नाही करायचे, एकदम कच्चेही नाही ठेवायचे. चारी बाजूनी त्याला असं छान भाजून घ्यायचं. मला ते एकदम करपवायचे नाही आहेत आणि पांढरेही नाही ठेवायचे. त्याला थोडा ब्राऊन कलर आला की ते वरचं खायला तुम्हाला खुसखुशीत छान लागणार. म्हणून घाई नाही करायची. मीडियम गॅसवर त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत ठेवायचं. सुगंध तर छान येतोय. जसे आपण करंज्या करतो ना तेव्हा कसा जो सुगंध येतो. करंज्या पण मी नेहमी तुपातच करते. आम्हाला लहानपणापासून शिकवलेलंच आहे की गोड पदार्थ हा तुपात करायचा आणि तिखट पदार्थ हा तेलात करायचा. आता मी तुम्हाला काढून दाखवते. तेल निथळण्यासाठी म्हणून मी हा दुसरा झारा घेतलेला आहे. जरा तेल संपूर्ण निथळू देत. आता मी पुन्हा 3 टाकत आहे. कढई छोटी असल्यामुळे मी 3-3चा घाणा घालत आहे. आणि सुंदर त्याला असं वरतून तेल घातलात ना की तो चारी बाजूने शिजून येतो मस्त. आणि रव्यामुळे त्याला ना असा छान खरपूसपणा आलेला आहे. आधी मुख्य म्हणजे मी जे सारण बनवलं होतं तुम्हाला सांगून खरं वाटणार नाही, पण मला ते सारणही अगदी बरोबर माझ्या 11 मोदकांना पुरेल एवढं झालं. कशातही कमी नाही झालं, कशातही जास्त नाही झालं. अगदी परफेक्ट झालं. कारण का त्या देवाची कधी कधी इच्छा असते की आपण त्याला एवढंच नैवेद्य दाखवावा किंवा आपल्या हातून त्यानेही आपल्याला त्याची सेवा करून घ्यावी ठरलेलं असतं. अजूनही एकही हसत नाहीये, त्यामुळे माझं तेल खूप शाबूत आहे. नाहीतर मग जर मोदक किंवा करंजी हसली तर सगळं आपलं तेल फुकट जातं. पण ते अजूनपर्यंत हसलेलं नाहीये. आणि सर्वप्रथम जर तुम्ही तेल तापून घेतलं असेल ना तर मग नंतर तुम्हाला गॅसला काहीच करावं लागत नाही. जरा जरा असं वरतून तेल सोडलं ना आणि चारी बाजूने असे मात्र मस्त ते शिजवून घ्यायचे. मला सगळ्याचा कलर एकच हवा आहे म्हणून बघत होते. कारण एकदम डार्क मला नको आहे. जसं जसं तेल चापत जातं तसं तसं ते डार्क होत जातात. म्हणून मला सगळ्याचा कलर एकच हवा आहे म्हणून बघत होते. पण परफेक्टच येतोय कलर. आता जो शेवटचा घाणा आहे ना तेव्हा मी थोडं गॅस बारीक करणार, कारण नाहीतर मग अगदी ते करपल्यासारखं होईल. म्हणून थोडं मीडियम लोवर ठेवायचा.
मीडियम लोवर. आणि शेवटच्या घाण्याला माझ्याकडे 2च आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मी 11च केले. आपल्याकडे 11च गळ्या होत्या. मी हे व्हिडिओसाठी म्हणून खास केले आणि म्हटलं देव्याला नैवेद्य पण दाखवता येईल ना, म्हणून मग 11च मोदकांचं केलेलं आहे. जरा बारीक केल्यामुळे आता बरोबर त्याला हे आलेलं आहे. गॅस काढून घेते, कारण का आता जामच ते तापलेलं आहे. आणि हे काढून घेते, कारण हे बघा ताट सजवलंय. किती तुम्हाला दिसतायत ना 11 मोदक. हे बघा, बरोबर 11 मोदक आपले गणपती बाप्पासाठी रेडी झालेले आहेत. इकडनं पण पाहू शकता. हे बघा किती सुबक, एका आकाराचे, एका साईजचे, सुंदर, जराही न मोडलेले असे हे 3-3च्या 3 लाईनी 9 आणि 10 आणि 11. या 11 मोदकाचा आता हा नैवेद्य मी गणपती बाप्पाला दाखवणार. आणि तुम्हाला सगळ्यांना देवाजवळ अशीच प्रार्थना करणार की तुमच्या सगळ्यांचं चांगलं हो, सगळ्यांची भरभराट हो. आणि असेच तुम्ही माझे व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहो, हीच सगळ्यांना विनंती. धन्यवाद.